फ्रेंड्स, सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण सुरमई फिश फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हा सुरमई मासा आहे. मीठ, हळद, लाल तिखट, कोकम, तांदळाचे पीठ आणि तळण्यासाठी तेल घेतलं आहे. प्रथम सुरमई मासे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्यांना 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवले आहे. इथे कोकम घेऊन ते मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवले आहेत. आता याचा रस काढून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट ऑप्शनल आहे. मी ते थोडी लावून घेणार आहे. आता कोकमचा रस लावून घेते. याऐवजी आपण कोकम आगळसुद्धा घेऊ शकता. आता लाल मिरची पावडर लावून घेणार आहे. इथे मी तवा तापण्यासाठी ठेवला आहे. सुरमईचे तुकडे व्यवस्थित कोकम रस आणि मसाला लावून तयार आहेत. आता हे मासे आपण तांदळाच्या पिठामध्ये असे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला पीठ व्यवस्थित लागेल. आता तव्यावर शेंगदाण्याचे तेल घालून घेते आणि यामध्ये हे मासे तळण्यासाठी ठेवायचे आहेत. पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत. आता मासे आपण फिरवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 2 मिनिटं झाकून ठेवूया. मासे कुरकुरीत तळून तयार झाले आहेत. आपण हे शॅलो फ्राय केले आहेत. कुरकुरीत सुरमई फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहेत. आपण करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते.